धन्यवाद योगी पाटील सर. हाय स्कोरिंग हा सामना आपल्याला बघायला मिळाला. आता दुसऱ्या फेरीमध्ये आपण वळतो जेथे मेहर 11 बापगाव आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला लढत पाहायला मिळेल ती विकी स्पोर्ट चौधरपाडा या दोन संघांदरम्यान. एक एक मॅच सकाळच्या सत्रामध्ये जिंकली आहे. 4 षटकांचा हा देखील सामना असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. राहुल आणि त्याच्या सोबतीला ओमकारला तुम्ही पाहतायत. राहुल आणि ओमकार सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी पॉवर प्लेचं षटक करण घेऊन मार्गस्थ होतो विकी स्पोर्ट चौधरपाडा या संघाकडून. राहुलसाठी डीप मध्ये एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेग लेग फिल्डर सेट करण्यात आला. करणचा पहिला बॉल मिस्टामिंग बॉल हवेत. पॉइंटचा फिल्डर झेल घेण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे. बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही आणि पहिलाच बॉलवर ऑफ द मार्क होतोय राहुल. सिंगलच्या साह्यानं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडत असताना मागचा सामना चित्त थरारक लढत पाहायला मिळाली. हाय स्कोरिंग मॅच. यावेळेला पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खूप दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ज्या वेळेला तुम्ही कव्हर्सला ड्राईव्ह करता, एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत असता त्यावेळेला अंडर द आय तुम्हाला फटका खेळणं गरजेचं असतो. बरोबर बॉलच्या लाईनमध्ये पोहोचणं गरजेचं असतं परंतु इथे फार दुरून एक्झिक्यूट केला ओमकारनं. ओमकारनं देखील स्वतःचं अकाउंट ओपन केलं एका धावेच्या साह्यानं. सिंगलनं 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकाचा केस सुरू आहे. पॉवर प्ले. करण गोलंदाजी करतोय. शफल झालाय ऑन साइडला. पीक केला. पिक अप शॉट आहे. स्क्वेअर लेगला बॉल नाही थांबणार. निघून जातोय सीमा पार. चौकार. व्हेरी गुड शॉट. गुड एक्झिक्युशन फ्रॉम राहुल. चौकार अनिशी या ठिकाणी आपण पाहतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय. एक फिल्डर जो स्क्वेअर लेगला जरूर उभा आहे तो थोडासा फॉरवर्ड उभा आहे आणि हा फटका आपण पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक्झिक्यूट करण्यात आला. लेंथ मध्ये बदल करावा लागेल करणला. पुढे टाकल्या बॉल. मिस्टामिंग कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत. फिल्डर जज करतोय. इथेही जजमेंट चुकीची पाहायला मिळाली आहे. 2 धावा या दरम्यान पूर्ण होतात. प्रॉपर जजमेंट इथे करता आली नाही आणि 2 स्कोर आता पुढे गेल्या स्कोर कार्डवरती. चांगल्या पद्धतीने धावा वाढवण्याचा प्रयत्न राहिलाय सध्या तरी मेहर 11 बापगावच्या फलंदाजांकडून. दुपारचं सत्र आफ्टरनून सेशन मध्ये धावा चांगल्या प्रकारे बनतायत आणि ज्या वेगानं बनणं गरजेच्या होत्या त्या वेगानं धावा बनतायत कारण या सत्रामध्ये पीसीएच्या क्रीडांगणावरती नेहमी तुम्ही हाय स्कोरिंग मॅचेस बघत आलात. त्याच्यामुळे जरूर ती चर्चा होईल की इथे देखील हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. कडेकडे स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतो. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत आणि स्कोर मात्र स्थिर आहे 8 या आकड्यावरती. राहुल थोडासा अनऑर्थोडॉक्स देखील खेळताना दिसतो. बराचसा बिहाइंड स्क्वेअर जाण्याचा प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. मागे बॅकवर्ड स्क्वेअर कडे असेल, बॅकवर्ड पॉइंट कडे असेल जास्तीत जास्त फटके खेळतोय. इथे पुन्हा हवे त्या बॉल. तिसऱ्यांदा संधी निर्माण झाली आहे. तिसऱ्यांदा जीवनदान नाही मिळणार आणि अखेर राहुलची विकेट मिळाली आहे. पहिला धक्का लागतोय मेहर 11 बापगाव संघाला.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी करणनं धावा खर्च केल्या 7 आणि एक महत्वाची विकेट राहुलला बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण पॉवर प्लेमध्ये जोही गोलंदाज अंडर 10 रन्स कन्सीड करतो तो गोलंदाज एक चांगला गोलंदाज आपण मानत असतो. आणि सध्याच्या घडीला करणनं 7 धावा खर्च केल्या आणि इम्पॉर्टंट म्हणजे ओपनर राहुलला त्याने आउट केलं. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळला होता, भले तो सामना लो स्कोरिंग होता, परंतु तिथे बॅटिंग मॉर्निंग सेशनला राहुलनं चांगली केली होती. इथे 7 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर येतोय योगेश मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी सुजलचा वापर करण्यात आला. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. नॉन पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये मोस्ट ऑफ फिल्डर ऑन दी बाउंड्री लाईन तुम्ही पाहतायत. दुसऱ्या फेरीमधील सामना जो जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये आय थिंक प्रवेश करेल. त्यामुळे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण हा सामना. 10 संघांचा पूल आपण बघतोय आणि 10 संघांमधून कोणता संघ अंतिम 4 मध्ये प्रवेश करेल. ड्राईव्ह केल्या भरपूर दुरून ड्राईव्ह केल्या, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, नजाकत होती फटक्यामध्ये, क्लास झळकला या फटक्यामध्ये आणि बॉल सरळ निघून गेला पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओमकार दळवीच्या बॅटमधून चौकार. स्क्वेअर ड्राईव्ह द जाकत क्लास तंत्रशुद्ध फटका ओमकारच्या बॅटमधून पाहायला मिळाला. थोडीशी जागा बनवली, गॅप फाइंड केला आणि चौकार प्राप्त केला. पुन्हा फुल टॉस, पुन्हा एकदा उडवला बॉल, कवसला आणि एक चौकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट इनिंग फ्रॉम ओमकार दळवी. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 इन अ रो. लागोपाठचा दुसरा चौकार. हॅव अ लुक ॲट दॅट इनसाइड आउट. ग्रेट ग्रेट एक्झिक्युशन फ्रॉम ओमकार. लागोपाठ 2 चौकार त्याच्या बॅटमधून आणि धावसंख्या 16 या आकड्यावर. अशी बॅटिंग ज्या वेळेला एखादा बॅटर करतो ना त्यावेळेला त्याची फलंदाजी बघायला फार मजा येते. बरोबर बॉलच्या मेरिटवर खेळ करत असताना 2 चौकार लागोपाठ सुजलच्या विरोधात. सुजलला आता लेन शोधावी लागेल. लागोपाठ फुल टॉस येतात त्याच्या ओव्हरमध्ये आणि त्याचा फायदा बॅटरनं उचलला. शॉर्ट कव्हर आता सेट केला. यावेळेला पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॉल लॉंग ऑनला येतोय. बॉटम एजला बॉल लागत असताना लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. 17 या आकड्यावरती आता धावफलक जाऊन पोहोचते. 17 रन्स ऑन द बोर्ड. नेक्स्ट मॅच जानू स्पोर्ट इताडे वर्सेस गावदेवी स्पोर्ट बापगाव. दोन्ही कॅप्टन. ओ क्लीन बॉल. रिव्हर्सचा प्रयत्न होता, सुजलला मिळाली आहे सफलता. योगेश शून्यावर आउट होतोय. दुसरा धक्का मेहर 11 बापगाव संघाला. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी प्रॉपर मिडल करता आलेला नाहीये. सुजलला मिळाली आहे सफलता. 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी आता सुजल पलटवार करून देतोय आपल्या टीमला. या ठिकाणी कमबॅक करून देत असताना विकी स्पोर्ट चौधरपाडा संघाला विकेटची नितांत गरज होती. नवीन बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. खरं तर बॅटिंग लाईनअप मध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत. आपण पाहिलं तर लारा जो नेहमीच आपण टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना त्याला पाहिले, परंतु आता थोडंसं लाराला देखील थांबवलं गेलं. त्यानंतर आपण जर विचार केला तर तुषार देखील एक चांगला बॅटर आहे. नेहमी तो फिनिशरचा रोल करत असतो, परंतु इथे सुनीलला प्रमोट करण्यात आला. सुनीलवर विश्वास दाखवलाय. सुजल आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 2 चौकारानंतरचा हा पलटवार त्याचा बघायला मिळाला. स्विच हिट. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न. पुन्हा बॉल हवेत आहे पॉइंटला. आणखी एक फलंदाज बाद होतोय. चुका करतायत, परंतु त्या चुका सुधारणं गरजेचं आहे. परंतु चुकांवरती चुका सुरू आहेत आणि आणखी एक खेळाडू जिथे आल्या पावली परततोय. सुनील देखील शून्यावर बाद. लागोपाठ 2 खेळाडू शून्यावरती आउट ऑन हॅट्रिक. सुजल ज्याच्या ओव्हरमध्ये लागोपाठ 2 चौकार आले होते
त्याच सुजलनं आता लागोपाठ 2 विकेट घेतलेत. नवीन बॅटर शालिक, हॅट्रिक बॉल असेल, शालिक सामोरा जाईल. ओमकार अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले. 10 वरती तो बॅटिंग करतोय, परंतु आता थोडीशी उत्तरती कला लागली आहे असं आपण म्हणूया. ज्या पद्धतीने खेळ सुरू झाला, जानू स्पोर्ट इताडेच्या विरोधात गावदेवी स्पोर्ट बापगाव असा सामना आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. ओ हॅट्रिक बॉल उडवला, हॅट्रिकची संधी आहे. ओहो, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी चालून आली होती गोलंदाज सुजलकडे, परंतु मिड विकेटला झाली आहे मिस्टेक आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलक गेला 19 वरती. शालिक या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. धावा खर्च केला सुजलनं आपल्या ओव्हरमध्ये 11. 2 महत्वाचे विकेट त्याला मिळाले. 2 ओव्हरच्या खेळानंतर ड्रिंक्स इंटरव्हल 19 ला 3 गडी बाद. मेहर 11 बापगाव. एकोणाविसावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये रन जरूर आल्या, परंतु जे विकेट्स मिळवणं गरजेच्या होत्या त्या विकेट्स मात्र मिळवून दिल्या सुजलनं आपल्या टीमसाठी. 3ऱ्या षटकामध्ये लखनला इन्व्हाइट केलं. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. लखन इज ऑन द बॉलिंग मार्क. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्ही पाहतायत. ऑन स्ट्राईक ओमकार दलवी अँड ऑफ स्ट्राईक शालिक. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मध्ये. यावेळेला पुन्हा कॉपी बुक स्टाईलनं ड्राईव्ह करण्यात आला. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. दुसरा धावेचा प्रयत्न राहिला आणि 2 धावा क्विक डबल पाहायला मिळाले. 3rd प्रयत्न करतो शालिक. अगदी स्पीड आहे त्याच्याकडे गोलंदाजीमध्ये देखील आणि आउटफील्डमध्ये ज्या वेळेला शालिक फिल्डिंग करतो त्याही वेळेला भरपूर चांगल्या प्रकारे तो मैदानभर धावत असतो. आणि आता बॅटिंगमध्ये देखील तीच चालाकी आणि तेच चातुर्य त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालंय. 2 धावांनी स्कोर 21 या आकड्यावरती. ओमकार सेन्सिबल खेळतोय सध्या, कारण आता ओमकारला ठाऊक आहे की डाव पुढे न्यायचा, इनिंग बिल्ड करायची आहे आणि त्याच्यामध्ये तो आता मोठे फटके, रिस्की फटके खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. या सर्व गोष्टी ओळखणं गरजेचं आहे. तुम्ही खेळ करत असताना या गोष्टी तुम्हाला जरूर अभ्यास आल्या पाहिजेत. या गोष्टी तुम्हाला कळायला हव्या की कोणत्या मोमेंटला कोणत्या सिच्युएशनला कसा खेळ करावा. साइड आउट, पुन्हा एकदा कवसला उडवला बॉल गॅप मधून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. कॉपी बुक स्टाईल न टिपिकल ओमकार दलवी स्ट्रोक आणि खेक चौकार त्याच्या बॅटमधून. वा ओमकार वा, असं प्रत्येकाच्या मुखातून आता जरूर निघाला असेल. जणू की एखादा लेदर क्रिकेटर लेदर बॉलचा चांगला सराव करून मैदानाच्या आतमध्ये उतरलाय त्या पद्धतीने तो फटके खेळतोय. एकाही वेळेला डोळे मिटून अथवा एखादा चुकीचा शॉट त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला नाही. यावेळेला शफल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे चुकी झाली आहे आणि आता फलंदाज ओमकारला मैदान सोडावं लागेल. परततोय निराश पावलांनी. फार मोठा धक्का मेहर 11 बापगाव संघाला. 4था खेळाडू बाद. लखन 6 धावा पहिल्या 2 बॉलवर लखननं खर्च केल्या, परंतु त्यानंतर ओमकारला आउट करायचं होतं. कॅप्टननं त्यासाठी त्याला इन्व्हाइट केलं होतं आणि ओमकारची विकेट त्यानं प्राप्त करून दिली. लारा नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. 25 वर सध्या धावफलक आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल सोडून दिला, लेगस्टंपला मिस करून जातोय. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर. 26. लखनकडे दी ॲबिलिटी आहे कम बॅक करून त्यानं दिला विकेट. त्यानं फार मोठी प्राप्त केली आपल्या टीमसाठी.
परंतु इथून ते पुढे सातत्य टिकून ठेवावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लारा नवीन बॅटर आला मैदानामध्ये. हा चेंडू मात्र येतोय डॉट बॉल. अशा प्रकारे तुम्ही जर विकेट घेताना त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजासाठी सोपं काम नसतं, म्हणून विकेटचं महत्त्व भरपूर आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं ना तर बरेचसे कोच सांगत असतात की 6 बॉलमध्ये तुला 6 बॉल कंप्लीट करायचे, विकेटवर जाऊ नको. पण मी तर म्हणेल विकेट घेणं महत्त्वाचं आहे. येणाऱ्या नवीन बॅटरसाठी भरपूर कठीण असतं. यावेळेला दुसरा वाईट या ओव्हरमध्ये. एक्स्ट्राच्या रन्स खर्च करतोय. 27 स्कोर कार्डवरती लागल्यात. लाराच्या विरुद्ध एक डॉट बॉल पाहायला मिळाला लखनचा. नेक्स्ट मॅच मध्ये जानूस्फोट इताडे हा संघ खेळताना आपण पाहणार आहोत. टॉस साठी या आणि त्यांच्या विरोधात संघ असेल गावदेवी स्पोर्ट बापगाव. लखन राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ लेंथ, अकूट टप्प्याचा बॉल होता. दिशाहीन आहे की दिशेवरती आहे, रनआउटची संधी आहे आणि ती संधी देखील दवडली आहे. कुठेतरी चुकीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय. 1+1 धावा इथे जोडल्या जातील. 28 वर धावफलक जाऊन पोहोचतोय. गतवर्षी मेहर 11 बापगावचा खेळ कमालीचा आपल्याला बघायला मिळाला होता. प्रत्येकी टुर्नामेंटमध्ये शेवटपर्यंत हा संघ नेहमीच पाहायला मिळत असायचा. यावेळेला काय घडले आपण पाहूया. व्हाईट +1 2 धावा या ठिकाणी जोडल्यात. 28 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना नो बॉल आहे. येस, पंचांनी सांगितले की हा नो चेंडू आहे. विकेटच्या बाहेर मला वाटतं की पीस झाला. नो +1 2 धावा त्या ठिकाणी जोडल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. 29 रन्स आणि यापुढचा बॉल असेल आता फ्री हिट. दरम्यान शुभागमन झालेले आमच्या 7 स्टारचे खजिनदार कैलास पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय चॅम्पियन ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये. वेलकम. यापुढचा बॉल फ्री हिट असेल. आता फ्री हिट सामना करेल बॅटर शालिक. शालिककडे सुवर्ण संधी आहे. फ्री हिटचा बॉल तो सामना करतोय. ओ फुल टॉस होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करण्यात आले, परंतु कदाचित लखन विसरला असावा की फ्री हिटचा बॉल आहे. लेग बायच्या स्वरूपानं एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. लेग बायच्या माध्यमातून एक धाव जोडतोय आपण. स्कोर कार्डवर 30 धावा आपल्याला बघायला मिळतात. 30 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. चॅम्पियन ट्रॉफी मधील दुसरा दिवस, यशस्वीरित्या दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आतापर्यंत. चांगला प्रतिसाद प्रत्येकी खेळाडूंचा संघांचा पाहायला मिळाला. फोर्स करण्यात आल्या समोर. ऑन द राईज विथ द बाउन्स फटका होता खराब क्षेत्ररक्षण. बॅकअपला फिल्डर येतात. एकच धाव त्या ठिकाणी लाराला मिळेल आणि लारा एका धावेने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 31 आकड्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. After 3 over 31 runs on the board for the loss of 4 wicket, Meher 11 Babgaon after losing toss batting first here. Very good total on the board. 4 विकेट्स गेल्यानंतर एक चांगली टोटलच आपण म्हणू याच्या पद्धतीने 31 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. वेलकम दैवत. जानूस्फोट इताडे संघ या ठिकाणी दाखल झाला. प्रतिस्पर्धी संघ गावदेवी स्पोर्ट बापगाव, तुम्हाला विनंती आहे की टॉस साठी आपण यावं. अंतिम षटक स्वप्नील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. स्वप्नीलला बॅटिंग फार सुंदर केली होती पहिल्या मॅच मध्ये. ॲज अ ओपनर तो फलंदाजी करण्यासाठी आला होता आणि चांगल्या प्रकारे त्याने डाव सांभाळला होता. परंतु आता जबाबदारी त्याच्या खांद्यांवर अंतिम षटकाची आहे. समोर लारा, एक हार्ड हिटर बॅटर. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. मिसटायमिंग आहे. स्क्वेअर लेगला जजमेंट पुन्हा चुकीची राहिली आहे. खराब क्षेत्ररक्षण वारंवार. पहिल्या ओव्हरमध्ये 2 कॅच ड्रॉप झाल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 कॅच ड्रॉप झाली आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये देखील 1 कॅच ड्रॉप होते. म्हणजेच काय तर सुधारणा करावी लागेल. विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाला कुठेतरी क्षेत्ररक्षणावर लक्ष केंद्रित करावं लागेल. चर्चा करावी लागेल फिल्डिंग कोच सोबत. 33 धावा स्कोर बोर्डवर.
लारा थोडासा प्रॉमिसिंग दिसत नाहीये तेवढासा, ज्या फलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं. मागच्या 2 ते 3 बॉलवर आपण त्याला पाहिलं मिसटायमिंग होत आहेत, एकाही वेळेला मिडल त्यानं केलेला नाहीये. जो प्रॉमिसिंग खेळ त्याचा आजवर आपण बघत आलेलो आहोत. लाराच्या माध्यमातून नेहमीच तुम्ही परफेक्टली तंत्रशुद्ध फटके बघितलेले आहेत, ते फटके त्याचे बघायला मिळाले नाहीयेत. 33 रन्स, 33 धावा, आणखी 10 धावा इथून किमान जोडण्याचा प्रयत्न 5 बॉलमध्ये करावा लागणार आहे. 40+ स्कोर ज्या वेळेला होतो त्यावेळेला गोलंदाजांची मानसिकता एक कुठेतरी त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल होऊन जातो आणि ते विदाउट प्रेशर गोलंदाजी करत असतात. ज्या वेळेला 40 वर लक्ष असतं, 40च्या वर धावा त्यांच्या समोर वाचवण्यासाठी असतात. यॉर्कर फुलर लेंथ होता, ऑफच्या बाहेर ऑलरेडी निघून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता लारानं. डॉट बॉल येतोय. स्वप्नीलकडे वेग कमी आहे, परंतु स्वप्नीलच्या गोलंदाजीमध्ये ॲक्युरसी आपल्याला बघायला मिळालेली आहे, जी फार महत्त्वाची असते. ॲक्युरेट गोलंदाजी तो सध्या करतोय. सध्या लाईन आणि लेंथ चांगल्या प्रकारे त्यानं मेंटेन ठेवली आहे. पुन्हा यॉर्कर, ग्रेट बॉलिंग. लारा सारख्या महान फलंदाजाला आता त्याने या ठिकाणी अक्षरशः बांधून ठेवलंय, क्रीज बॉक्स मध्ये अडकवून ठेवलंय, असंच म्हणूया. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देतोय सध्या स्वप्नील. धावसंख्या 33 वरती स्थिर आहे. शेवटच्या 3 बॉल शिल्लक. स्वप्नील ओव्हर द विकेट. हा फुल टॉस, या वेळेला मोठ्या ताकदीनं फटका पाठवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. लाराच्या बॅट मधून धूम धडाका, दे घुमा के सिक्सर. लागोपाठ चेंडू डॉट खेळल्यानंतर कुठेतरी या बॉलवरती पूर्ण राग बाहेर काढले लारानं. एवढ्या ताकदीनं भरपूर लांब लचक षटकार मारलाय. स्वप्नील पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना पलटवार करणार का? यस, कम बॅक, कॉट बिहाइंड. विकेट कीपरनं चुकी केलेली नाहीये. यस्ट्यांच्या मागे चांगला झेल आणि लारा ठरतोय फेल. विकेट गॉन. स्वप्नील ज्यानं पलटवार केला, षटकारानंतर कमबॅक करून देत असताना, पुनरागमन करून देत असताना धावा धावफलकावरती 39 आणि शेवटचा बॉल फेस करण्यासाठी बॅटर तुषार, कॅप्टन तुषार. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. स्वप्नील तयार. शेवटचा बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा स्विंग केलाय अक्रॉस द लाईन. फटका होता. दुसरी धाव सहज मिळेल का? प्रयत्न तर सुरू केलाय. हो, तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय. रन आउट चान्स आणि तिसरी धाव देखील कंप्लीट. 3 धावा शेवटच्या बॉलवर पूर्ण आणि या 3 धावांच्या मदतीने एकूण धावा झाल्या धावफलकावरती 42. 42 रन्स आणि 43 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता टीम विकी स्पोर्ट चौधरपाडा समोर मेहर 11 बापगावच्या अगेन्स्ट. स्वप्नीलनं अंतिम ओव्हरमध्ये एकूण 11 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यालाही मिळाली. एकूण 42 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 43चं लक्ष आता सेट करण्यात आलं. पुढील सामना जो होणार आहे, आई गावदेवी स्पोर्ट बापगाव आणि जानू स्पोर्ट इताडे 2 संघ कर्णधार. टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या. बापगाव संघ कर्णधार आपण टॉस साठी यायचं. गावदेवी स्पोर्ट बापगाव.
जानू स्पोर्ट इताडे कॅप्टन दैवत वेलेकर आपलं स्वागत आहे. बालारामजी मेहर मी यांना विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण या. नवनाथ पाटील एवन जोडी सध्या जी बनलेली आहे या विभागामध्ये नेहमीच त्यांना तुम्ही पाहता, त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. दैवतचा कॉल आहे छापा असं, परंतु यस छापाच आलेला आहे. टॉस जिंकलाय जानू स्पोर्ट इताडेनं. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. ऑल द बेस्ट फॉर द टीम. फक्त निर्णय सांगा. शुभेच्छा दोन्ही टीमला. टॉस संपन्न झाला आणि टॉस जिंकून जानू स्पोर्ट इताडे संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. आमंत्रित केल्या बॅटिंग करण्यासाठी गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला. जाऊया आपण पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये आणि आता आवाज ऐकूया योगी पाटील सरांचा. थँक्यू. थँक्यू सो मच समीर ठाकरे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा सरचे स्वागत चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग पाहिली आपण. तब्बल 42 धावा पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या टीम मेहर 11 बापगाव संघाने. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर ओमकारनं चांगला केली प्रस्थापित केला. 16 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. राहुल सुरुवातीला आला होता, त्याच्या बॅटमधून पहिले आपण 7 धावा. त्याच्यानंतर 2 फलंदाज शून्यावरती बाद झाले, योगेश आणि सुनील. तर शालिकला पाहिला, पण शालिकनं एक चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून निघाला 2 धावा. आणि शेवटच्या क्षणाला लाराच्या बॅटमधून इम्पॉर्टंट षटकार एक पाहिला, 9 धावाचं त्याने आपल्या टीमला योगदान दिलं. गोलंदाजी आपण जर या डिपार्टमेंट पाहिलं तर इकॉनॉमिकल षटक करणचं पाहिलं आपण. पहिल्याच पॉवर प्लेमध्ये फक्त त्याने 8 धावा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केली. एक दुसऱ्या षटकामध्ये आपण सुजलला पाहिलं, सुजलनं विकेट प्राप्त केल्या, 2-11 धावा त्याने खर्च केल्या. तर आपण लखनला पाहिलं, लखननं 1 विकेट प्राप्त केली, 12 धावा त्याने खर्च केल्या. आणि स्वप्नीलनं स्लॉग ओव्हरमध्ये 11 धावा खर्च करत 1 विकेट. म्हणजे सर्वच गोलंदाज विकेट टेकर म्हणून राहिले विकी स्पोर्ट चौदरपाडा संघासाठी. आणि आता मात्र सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल. 43 धावांचं लक्ष समोर असताना मिस्टर करण आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर सुजल आलाय. गोलंदाजीसाठी सज्ज होतो ओमकार. नेहमीच प्रमाणे पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण ओमकारला नवीन चेंडू त्याच्या हातामध्ये नेहमीच आपण पाहत असतो आणि नवीन चेंडू टाकण्याची कला त्याच्याकडे आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते. दोघी रायटी बॅटर आहेत. स्ट्रायकिंगला असेल करण, नॉन स्ट्राईकला असेल सुजल. ऑफ साईडचं क्षेत्र आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट पॉईंट कव्हरला फिल्डर असतील, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. आणि मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर वसीम सेंदो आहेत, जे आमचे मॅन ऑफ द मॅच पुरस्कर्ते आहेत. एनर्जी ड्रिंक त्यांच्या वतीने आम्हाला लाभलेला आहे. ऑन साईडच्या क्षेत्र आपण पाहिलं तर अगदी पंचांच्या डाव्या बाजूला अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर त्यांना शॉर्ट फाईव्ह लेग आहे. डीपमध्ये शॉर्ट आय थिंक डीप स्क्वेअर लेग अँड लॉंग ऑन वरती पाहू शकाल शालिक. ओव्हर द विकेटने मात्र सुरुवात करतोय. पॉवर प्लेचा खेळ सुरू होतोय. सामना करेल करण. पहिला चेंडू लो पुढे चेंडू फक्त हवेत चिप केलाय. प्रोटेक्शन आहे. लाराच्या रूपाने दुहेरीचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु एकावरती समाधानी राहावं लागेल करणला. कारण करण आपण जर हा खेळाडूकडे लक्ष वेधलं तर विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाचा हा की प्लेअर आहे, ट्रम्प कार्ड आहे. आणि त्यालाच मला तर जास्तीत जास्त वेल खेळपट्टीवरती काढावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये करण आय थिंक 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला होता. हो लिडिंग एज चेंडू हवेत. विकेट किपर योगेश चेंडूच्या खाली चूक करत नाहीये, त्याने पकडला हा झेल. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ओमकारने दिला प्रतिस्पर्धेला हा पहिला धक्का. सुजल बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार झालाय. पहिल्या चेंडूवरती सॉपरने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी लिडिंग एज पाहायला मिळाली आणि ओमकारच्या अकाउंटमध्ये ही पहिली सफलता. दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहू शकाल प्रत्येक प्रेक्षक स्टँडमध्ये आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या चौफेर बाजूने क्रीडारसिक पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चॅम्पियन ट्रॉफी 2025-26 7 स्टारचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या अनुषंगाने मात्र या विभागाला त्याने मात्र नवीन दिशा दाखवली क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. न्यू बॅटर एंटर होते 3ऱ्या क्रमांकावरती कृष्णा. हो हो शपल घेण्याचा प्रयत्न, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू. विकेट किपर वेगाने चालला, चेंडूवरती झेप पावतोय. तोपर्यंत एकदा पूर्ण लेगबायच्या स्वरूपात ही धाव आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या वतीने पाहू शकाल धाव फलक पुढे चाललाय. 1 गडी बाद 2. संत आणि सावध सुरुवात सध्या आपण पाहतो विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाची. लक्ष पाहिलं तर 43 धावांचं.
डोळ्यासमोर आहे. एक विकेट सुद्धा मात्र गमावलेला आहे. पहिलं हे षटक फार महत्वाचं असेल, कारण पॉवर प्ले मध्ये पाहिलं तर फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असते की तुम्ही जास्तीत जास्त धावा जोडू शकता. हो पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु गतिशील चेंडू, अगदी वेगवान चेंडू. ओमकारकडे ही किमया आहे की तो एकाच अँगलनं स्लोअर वन टाकतोय, फास्टर वन टाकतो आणि कटरचा सुद्धा तो वापर करतोय आणि त्याचमुळे मात्र सक्सेसफुल खेळाडू म्हणून तो उदयास आलाय मेहेर 11 बापगाव संघासाठी. टॉप 10 मध्ये रँकिंग करतोय अष्टपैलूच्या रेसमध्ये. पुन्हा मात्र पाहू शकाल उकरण्याचा प्रयत्न, पुन्हा मात्र 30 वेग 30 गती मात्र निवडली आणि मात्र कुठेतरी चुकीची कॉलिंग कृष्णानं धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात तो मात्र बाजून माघारी परततोय. दुसरा धक्का लागतो टीम विकी स्पोर्ट्स उदरबाडा संघाला. प्रेशर मध्ये मात्र याकडे सध्या आपण पाहतोय फलंदाजी सुरू आहे. 43 नव्हे तर इथे मात्र 63 धावांचा पाठलाग करायचे आहे की काय, या अनुषंगाने मात्र फलंदाज इथे चुका वारंवार करतायत. कारण प्रत्येक 4 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि सध्या आपण जर पाहिलं तर पहिल्याच षटकाचा खेळ सध्या प्रगती पथावरती पाहतोय. फ्लिक केला, हवेत खेळलाय चेंडू, गॅप मध्ये लँडिंग होतोय, स्क्वेअरला एक लॉंग ऑन, चेंडूवरती पोहोचतोय कावू कॉर्नर कडे शालिक. कमालीचं क्षेत्ररक्षक एकाच अँगलनं चेंडूला उचललं, एकाच अँगलनं चेंडूला फेक केलं आणि तोपर्यंत करणच्या खात्यामध्ये आपल्याला 2 धावा पाहायला मिळाली. 2 धावेने संघाची धावसंख्या 2 गडी बाद 4. करणच्या सोबतीला आता मात्र नवीन बॅटर आपण पाहतोय उदय आलाय आणि उदयला सुद्धा आता मात्र चांगली साथ द्यावी लागेल करणला. पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतो सुरू आहे. 4 धावा त्या फलकावरती जरूर लागल्या गेल्या आणि आय थिंक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 4. कारण आपण जर पाहिले तर बॅटच्या स्वरूपात 3 धावा आला आणि लेगबाच्या स्वरूपात 1 धाव. एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. एकूण 2 विकेट्स इथे मात्र आतापर्यंत गमावले टीम विकी स्पोर्ट्स उदरबाडा संघाने. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शालिक. रणनीतीमध्ये थोडंसं आपण चेंजेस पाहतोय, कारण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं शालिकला मात्र एकही ओव्हर टाकण्याची संधी मिळाली नव्हती. आय थिंक राहुल मेहर आहे बॅटची कडा, चेंडू चालला शॉट फाईन लेकडे, क्षेत्ररक्षक जरूर तिथे आहेत, परंतु पहिल्या चेंडूवरती उदयच्या बॅटमधून मात्र 1 धाव निघाली आणि सिंगल डबलने आता मात्र या ठिकाणी धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतायत विकी स्पोर्ट्स उदरपाडा. खेळामध्ये मात्र या ठिकाणी बदल करावा लागेल. करणला खास करून मोठ्या बॅकफ्लिपचा वापर करायला लागेल. बैठक शॉट फटका चांगला पाहिला, फुल टॉस 1 बाउन्स वरती चेंडू चालला मिड विकेटच्या पलीकडे. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटका अखेर करणच्या बॅटमधून निघाला. 4 धावांसाठी येतोय चौकार. जबरदस्त फटका. कारण आपण ऑन साईडला जर आउटफील्ड पाहिली तर अगदी टणक जागा आहे आणि जेव्हा जेव्हा तिकडे मात्र चेंडू लँडिंग जमिनीवरती होते त्यावेळी मात्र अधिक बाउन्स मात्र चेंडूला मिळत असतो. त्याच बाउन्सनं चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. आय थिंक ओमकार होता त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडूकडे फक्त पाहत राहिले प्रेक्षकांच्या नजरे अनुषंगाने. पहिली बाउंड्रीज. अजून एक फोर्स करण्याचा प्रयत्न होता मिस्टामिंग. कव्हर पॉइंटला बीट करण्याचा प्रयत्न आर्यन मेहर आहे त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतोय. पुन्हा हेजिटेशन. इथे जर एखादी विकेट जर तुम्ही गमावली तर मात्र तुमचा संघ थोडासा दडपणामध्ये येऊ शकतोय आणि त्याचा अनुषंगाने आता मात्र करणला खेळ इथे मात्र साकार करावा लागेल. धावसंख्या पाहू शकाल डबल फिगरमध्ये पोहोचते 2 गडी बाद 10. आतापर्यंत 3 लिगल चेंडू हाताळले राहुलनं. तब्बल 6 धावा खर्च केला. पुन्हा ऑन साईडला खेचून मारलाय. पॉवरफुल स्ट्रोक नाहीये.
मिडलिंग चांगली झाली, परंतु गॅप स्टेशन मात्र कुठेतरी चुकीची निवडली उदयनं आणि त्या अनुषंगाने मात्र चांगला क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहतोय. सिंगल धाव पुन्हा मात्र त्या ठिकाणी पूर्ण गेली. विजयाकडे मात्र आपण जर पात्र वाटचाल करायची असेल तर अशाच रीतीने तुम्हाला एक छोटीशी पार्टनरशिप मात्र जोडावी लागेल आणि ते पार्टनरशिप सुद्धा मात्र या ठिकाणी डेव्हलप होते. उदय आणि करणमध्ये येणाऱ्या बॅटरमध्ये सुद्धा मात्र आपण जर पाहिले तर अजूनही मात्र काही यंगस्टार बॅटर मात्र विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाकडे आहेत, परंतु जास्त अनुभव आपण जर पाहिलं तर करणकडे आहे आणि त्याच करणला आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. हो, यॉर्करचा प्रयत्न प्लिक केला, पुन्हा चेंडूला वाडी श्लॉंगनला शालिक आहेत. हो, दुहेरीचा प्रयत्न होतो इथे मात्र विकेट धोक्यात करणची असेल का? अंडरआर्म फेकी फिंगर अप, बिग विकेट. शार्क मासा नाही तर देव मासा अडकलाय टीम मेहर 11 बाबगा संघाच्या गलाला आणि अखेर तिसरा धक्का लागत असताना विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाला. बारा धाबा आणि 12ला सध्या 3 जे आपण सध्या स्पर्धा पाहतो मित्रांनो. चॅम्पियन ट्रॉफी 2025-26चा पर्व आणि अपाट मेहनत आपल्याला 7 स्टार ग्रुपची पाहायला मिळाली. त्यामध्ये आपण पाहिलं तर सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्याच्यामध्ये पाहिलं तर आनंदाचे केणे असतील, कैलासजी पाटील, लखनजी पाटील, बाळरामजी मेहर, अजित पाटील, राकेशजी दिगाडकर, रामकृष्ण काकडे आणि सर्वांनी मात्र त्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि एक सक्सेसफुल स्पर्धा, एक सफल स्पर्धा आपल्या भेटीस आणली. जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन करणं बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज एंटर होते स्वप्नील आलाय आणि स्वप्नील आता मात्र स्वप्नवत खेळ इथे मात्र साकार करावा लागेल, कारण टॉप ऑर्डरचे सर्वच फलंदाज इथे मात्र स्वस्तात बाद झाले आणि आल्याला मात्र क्रॉस बॅलेट फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा चला मिड विकेटला. एक धाव इथे मात्र जरूर पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता दुसरा षटकाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद एकूण 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एकूण 4 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज ओमकारनं, एक सफलता त्यांनी मात्र प्राप्त केली आणि दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर राहुल मेहरनं तब्बल एकूण 9 धावा खर्च केल्या. म्हणजे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र कार्य इथे मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये मिस्टर सुनील गांगुर्डे यस इथे मात्र करेल का? लक्ष आपण 43 धावांचा आहे आणि 13 धावा फलकावरती म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून आपण जर विचार केला तर 30 धावांची अजूनही आवश्यकता. आजचा हायलाइट खेळ आपण जर पाहिला तर सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाच्या वतीने तब्बल 66 धावा त्याने ठोकल्या आणि त्या धावांचा पाठला करत असताना एका धावेने मात्र तो सामना गमावला टीम जय सौहृद किरवली संघाने. हाय टोटल अँड हाय स्कोरिंग मॅच. खालचा हायलाइट पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रमाणात स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबळ संघाने खेळ साकारला आणि टॉप 4 मध्ये त्याने प्रवेश केला. विघ्नेशची गोलंदाजी आपण पाहिली तब्बल 6 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि याचा हा दुसरा सेशन दुसऱ्या दिवसाचा आपण इथे अनुभवतोय. राऊंड द विकेट आला, विकेट होण्याची दाट शक्यता आहे. स्वतः गोलंदाज सुनील चेंडू खाली चाललाय, झेल ड्रॉप आणि या स्वप्नीला मिळणारा हा पहिला जीवनदान. एक धाव जरूर मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल, परंतु सिंगल डबल जेवढा धावा येणार तेवढा आपण जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये मेहर 11 बाबगा संघाचे जे खेळाडू आहेत ते मात्र रिलॅक्स असतील. परंतु जर अधूनमधून मोठे फटके जर इथे येत राहिले तर मात्र कुठेतरी गोलंदाजांवरती सुद्धा तुम्ही प्रेशर वाढवू शकता. कारण आपण जर उदयची बॉडी लँग्वेज जर पाहिली, शरीरदृष्टी जर पाहिली तर अगदी जाडजूड आहे, बलकट आहे आणि त्या अनुषंगाने त्याला इथून आता मात्र बलकट फटके खेळायला सुरुवात करावी लागेल. कारण 11 चेंडूमध्ये आता इथे मात्र तुम्हाला 29 धाब्यांची आवश्यकता. परंतु अंदाधून फटका, चेंडू येण्याच्या अगोदरच फटका तिथे मात्र त्याने एक्झिक्यूट केला. आतापर्यंत उदयने 3 चेंडू फेस केले, फक्त 2 धाबा त्याच्या बॅटमध्ये निघाल्या. क्रिकेटचा खेळ आहे, जर तुम्ही युनिटीनं एकोपानं सांघिक जर तुम्ही परफॉर्मन्स केला तर मात्र प्रतिस्पर्धी संघ कितीही मोठा असू द्या तुम्ही त्या संघाला पराभूत करू शकता आणि तो एकीनं केला मेहर 11 बाबगा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. ओ दांडी गोल, एक्सप्रेस डिलिव्हरी अँड ऑफस्टिकची एसटी मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली. सुनीलच्या खात्यामध्ये पहिली सफलता आणि आता मात्र या ठिकाणी 5वा धक्का लागेल टीम विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाला.
चला सर्कलची मात्र कुठली पाबंदी नाहीये. बाद होणारा फलंदाज आपण खेळाडू कशाकडे रवाना व्हायचा आहे. नवीन फलंदाजाने लगेचच एंट्री करायची आहे. आय थिंक 4 गडी आतापर्यंत गमावले. करण, सुजल, कृष्णा आणि आता मात्र उदय बाद झाला आहे. उदयच्या जागेवरती नवीन फलंदाज लखन आलाय. चौदा धावा फक्त 10 फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 गाड्यांच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय मेहर 11 बाबूसाच्या वतीने पाहायला मिळाली. हाफ ट्रॅकर लेन पूल करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज पुन्हा विकेट किपर. आता मात्र चेंडूच्या खाली योगेश होता आणि तिथे सुद्धा मात्र चूक घडत नाहीये. ज्या पावलाने आता मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज लखन मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलाने माघारी जाईल आणि आता गोलंदाज सुनील गांगुर्डे इज ऑन हॅट्रिक अँड हॅट्रिक कंप्लीट केली. तर मेहर 11 बाबगाव संघाचे सर्वे सर्वा विथ कोच बारामजी मेहर याचकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि कैलासजी पाटील याचकडून सुद्धा मात्र तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार आहे. आता प्रत्येक स्पर्धेमध्ये कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली नाहीये. एक मात्र आपण स्पर्धेमध्ये चौकाराची हॅट्रिक पाहिली. एकही षटकार हॅट्रिक नाहीये, एकही विकेट हॅट्रिक नाहीये आणि हॅट्रिक चेंडू फेस करेल गोलंदाज देवगण. आउटफील्डचा एक जबरदस्त फिल्डर आहे परंतु आज बॅटिंगमध्ये त्याला मात्र चांगली कामगिरी खराब लागेल. यॉर्कर होता परंतु यॉर्करला तिथे सन्मान दिलाय. आय थिंक असं वाटतं की बॅट आणि चेंडूमध्ये थोडासा स्पर्श झालाय त्यामुळेच मात्र पाहतो की चेंडू अगदी विकेट किपरच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम खेळ सध्या आपण पाहतोय. तिन्ही विभागामध्ये आज बाबुआ संघाचं वर्चस्व या सामन्यामध्ये. 43 लक्षाचा पाठलाग करताना मात्र थोडंसं बाग फुटला. आता मात्र आपल्याला चौधरपाडा संघ पाहायला मिळतोय. अजून एक चांगला चेंडू अगदी फलंदाजाला फॉलो केला. शरीराचा वेध घेणारा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, निशाणा चुकला त्या ठिकाणी आणि एक सफल षटकाची समाप्ती सुनील गांगुर्डेची आपण पाहिली. फक्त आणि फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या 1 आणि महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केले 2. म्हणजे एकूण 3 षटकाच्या समाप्तीत तर फक्त 14 धावा धाफलकावरती आणि त्या विजयासाठी 6 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. आता तुषारकडे चेंडू देणार की शालिककडे देणार. शालिक तुषारकडे पाहतोय, तुषार शालिककडे पाहतोय, वसीम ओमकारकडे पाहतोय आणि ओमकार आता तुषारकडे पाहतोय. प्रत्येकाला संधी मिळणार कारण कॅप्टन कूल आहेत मिस्टर तुषार भंडारी. आणि आता मात्र एक वेगळंच पारितोषिक आलेलं आहे खास वसीम सेंधू यांच्यासाठी. जर तुम्ही या सामन्यामध्ये एखादा झेल जर पकडला तर सायंकाळची मेजवानी स्पॉन्सर बाय मिस्टर अजित पाटील याचकडून तुम्हाला दिली जाणार आहे. 6 चेंडू शिल्लक, 6 मध्ये 29 ची गरज आणि गोलंदाजीसाठी मात्र शालिक आता मात्र सज्ज होतोय. हा खेळाडू असा आहे की मागील पर्वामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब सुद्धा मात्र शालिकने पटकावला होता. छत्रपती शिवाजी क्रीडांगण बापगावच्या मैदानावरती. आहे ती मुठवलची ती स्पर्धा होती. सहा चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये आता मात्र 29 धावा इथून जोडल्या जाणार का. पहिला चेंडू पाहू शकाल, फोर्स करण्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल शॉट एक्स्ट्रा कव्हरला आर्यन मेहर होता त्या ठिकाणी, त्याने झेल पकडलाय आणि मात्र या ठिकाणी फलंदाज झाला फेल. वसीमने जर हा झेल पकडला तर आय थिंक सायंकाळची मेजवानी त्यांना मात्र मिळाली असते अजित पाटील कडून. परंतु अजूनही संधी आहे कारण या इनिंग मधील आपण जर विचार केला तर अजूनही 5 चेंडू शिल्लक. परंतु अजून एक 7 स्टारचा मी आभार इथे व्यक्त करतोय कारण आता त्यांनी मात्र अनाउन्समेंट केले की या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यावेळी आपण चॅम्पियन ट्रॉफीचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत त्यावेळी मागील सत्रातील प्लेयर ऑफ द इयर अँड एमर्जिंग प्लेयर हा अवॉर्ड्स आपण या ठिकाणी देणार आहोत. सस्पेन्स आहे, आपण जी त्यांची नावं खेळाडूंची आहेत ते आपण मात्र बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये मात्र त्या ठिकाणी ऑन करणार आहोत. आणि संकल्पना प्रत्येक वर्षी असणं गरजेचे आहे. मी सुरुवातीला पडगा टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र अशा प्रकारचं संकल्पना होती. मग कॉमेडिटर ऑफ द इयर सुद्धा मात्र पारितोषिक आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. मग प्लेअर ऑफ द इयर खेळाडू असेल
एमर्जिंग प्लेअर असेल. हो लीडिंग यश आय थिंक संधी होती विकेट किपरकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि असं वाटते की आता मात्र पूर्णपणे विजयाकडेच मात्र आता हा संघ लगभग वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त या ठिकाणी खेळ. न्यू बॅटर देवगणच्या सोबतीला विठ्ठल आलाय. आज कुठेतरी निराजनक कामगिरी आपल्याला विकी स्पोर्ट्स चौदरपाडा संघाची पाहायला मिळाली, परंतु चांगला क्रिकेट त्यांच्या वतीने आपल्याला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाहायला मिळाला, खास करून पहिल्या सामन्यामध्ये. आणि जे आज विकी आपल्यामध्ये नाही आहेत, कारण काही दिवसांपूर्वी त्यांची देवाज्ञा झाली, त्यांना मात्र जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून बापुढे श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी क्लीन बॉल जे बेल आहे त्याला मात्र चेंडू ड्रीम करून मात्र निघून गेला. अजून एक विकेटचं पतन. देवगण बॅक टू द डगआउट. रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल अगदी शफल झाले आणि अखेर ऑफस्टिकची बिल्ड. आणि आज बॅक टू बॅक दुसरा विजय संपादित करण्याच्या प्रयत्नामध्ये, कारण ही सर्व जे कोच आहेत संघाचे पुरस्कर्ते जे आहेत बारामजी मेहर यांची मेहनत आहे. आणि त्यांच्या सोबतीला पाहिलं तर नवनाथ पाटील हे सुद्धा दिवस रात्रभर त्यांच्या सोबतीला असतात. मला तर असं वाटतं की फक्त रात्री झोपण्यापुरतीचे दोघेही वेगवेगळे असतील, अन्यथा कंटिन्यू जोडी असावी तर कशी. शालिक पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा मात्र ते जेल होणार का. क्षेत्ररक्षक लारा सालला चेंडू खाली आणि असे पॅन्ड. अजून एक विकेट. आता शालिक भुईर आलाय विकेट साठी उंबाट्यावर. आणि जर ही हॅट्रिक कंप्लीट केली तर बारामजी मेहर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. या स्पर्धेसाठी खास करून रामकृष्ण काकडे यांची सुद्धा अपाट मेहनत पाहतोय. आज पंचांच्या भूमिकेमध्ये जरूर आहेत. स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहू शकाल भरपूर अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. आणि त्यांचा संघ सुद्धा तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. या स्पर्धेमध्ये कडक नियमावली आपण पाहतोय. थ्रो गोलंदाजी अलाउड नाहीये, आणि जर आढळला तर मात्र त्या गोलंदाजाला मात्र पूर्णपणे बॅन केला जाईल आणि संघाला सुद्धा मात्र त्याचा नुकसान होईल. ओहो हॅट्रिक बॉल, बिग वन. अगदी एस्ट्यांच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला डॉटच्या स्वरूपात. आणि आता विजयापासून आता मात्र फक्त आणि फक्त एक पाऊल दूर टीम मेहर 11 बापगाव. या वर्षीच असं वाटतं की हंगाम जो आहे तो मात्र बापगाव संघ गाजवेल अशा रीतीने मात्र टीमची बांधणी केलेली आहे. यॉर्करचा प्रयत्न चेंडू त्याला मिड ऑफला वसीम सिंधूकडे यांच्या, परंतु झेल त्याने पकडला नाही, म्हणजे आजची मेजबानी कॅन्सल. परंतु विजय प्राप्त केला टीम मेहर 11 बापगाव संघाने. अभिनंदन बारामजी मेहर, अभिनंदन मेहर 11 बापगाव. अँड हार्ड लक विकी स्पोर्ट साविंद्रा, विकी स्पोर्ट छोदरपाडा. आपल्याला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, कारण विकीच्या नावाने साविंद्रा संघ सुद्धा सातत्याने अनेक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये खेळतोय. आणि त्यांना देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, ज्यांना अष्टपैलू या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये खेळ प्रस्थापित केला. कारण बॅटिंग करत असताना सुद्धा मात्र 3 सफरच्या साह्यानं तब्बल 16 धावांचं आपल्या टीमला योगदान दिलं. आणि गोलंदाजी करत असताना पहिल्याच पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळलं, 4 धावा फक्त खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केला 1. आणि तो खेळाडू आहे मिस्टर ओमकार दलवी.